शेंद्रा MIDC मधील प्लास्टिक दाणे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे। धनगरवाडी येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे 20 कामगारांचे प्राण थोडक्यात बचावले आहे। शेंद्रा MIDC मधील D सेक्टर D167 मध्ये असलेल्या तिरुपती एंटरप्राइजेस या कंपनीला सकाळी 6 वाजता आग लागल्याचं निदर्शनास आल्यानंतर कुंभेपळ शेजारी असलेल्या धनगरवाडीतील नागरिकांनी कंपनीमध्ये जाऊन तेथे झोपलेल्या कामगारांना जागे करून बाहेर काढले। त्यानंतर आगीने पूर्ण कंपनीला वेढा मारून पूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे। कंपनीला लागून असलेल्या कुंभेफळ धनगरवाडी ही वस्ती आगीच्या सपाट्यामध्ये येऊन मोठी जीवितहानी झाली असती, मात्र अग्निशमन दलाने वेळेवर येऊन हे आटोक्यामध्ये आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून कंपनीचे मोठे नुकसान झाले। तसेच MIDCच्या नियमानुसार कंपनीमध्ये फायरची सुविधा आवश्यक असतानाही या ठिकाणी कोणतीही सुविधा नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय। आग विझवण्यामध्ये शेंद्रा MIDC मधील सिक्युरिटी अग्निशामक दल आणि चिकलठाणा MIDC मधील अग्निशामक दल यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवण्यात आली आहे। तसेच स्थानिक नागरिकांनी टँकरने पाणी आणून ही आग विझवण्यामध्ये सहकार्य केलंय। नमस्कार, आज शेंद्रा MIDC D162 त्रिमूर्ती एंटरप्राइजेस या नावाने असलेली कंपनी पूर्णतः आगीमध्ये जळून खाक झालेली आहे। या ठिकाणी एक निदर्शनामध्ये येते की या ठिकाणी फायरची कोणतीही सुविधा या कंपनीमध्ये उपलब्ध नव्हती व MIDCने याकडे लक्ष दिलं नाही। या ठिकाणी आग लागल्यानंतर फायरला फोन केल्यानंतर फायर काही वेळातच या ठिकाणी आग विझवण्यासाठी सज्ज झाले आहे व त्यांनी MIDC मध्ये वेळोवेळी ही आग विझवण्यासाठी फायरच काम करते का, MIDCने लावलेली सेफ्टी ही कुठे हे यावरून दिसते। आणि या ठिकाणी फायरचे काही अधिकारी आहे, आपण त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेऊया। तर ही आग केव्हा लागली व आपल्याला फोन केव्हा आला होता? 6:30 वाजता टायमिंग सांगता येईल ना एक्झॅक्टली मला, 7:30 वाजता आग लागली। आणि आतापर्यंत किती लिटर पाणी लागले तुम्हाला अंदाज काय आग विझवण्यासाठी? सांगता येणार नाही, पण माझ्या 6 टँकर्स आहेत, प्रत्येक 5 राऊंड झाले असतील। टँकर्स पण आहेत, काम चालू आहे। काही आता आग म्हणजे अजून किती बाकी विझवायची? आग तर आता 8% कंट्रोल झालेली आहे। आता अजून आपण नंतर त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करणार आहे। आग झाली की आज सर्च करणार आहे कुणी आहे का, आपल्याला माहित नाही, कंपनीवर दिसत नाही कुणी, आम्ही विचारलं पण नाही, कारण आम्हाला पहिले प्रथम आग विझवायचा, नंतर आम्ही त्यांना विचार आग कुणी माहित नाही ते। तर अजून 1 तासभर आता कंट्रोल मध्ये आपण कुलिंग ऑपरेशन करणार नंतर। या ठिकाणी आपण बघू शकतो की फायरने पूर्ण शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। येथील काही नागरिक आहे जी ही घटना घडली त्यांनी डोळ्यानं बघितली, आपण त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया। ही आग केव्हा लागली होती आणि तुम्ही सकाळी 6:30च्या दरम्यान आग लागली। सर्वात पहिलं काय केलं माहिती? आम्ही पहिलं आतमध्ये गेलो, लेबर पहिलं बाहेर काढलं। लेबरला म्हणलं बाबा इथं आग लागली, तुम्ही तुमचा जीव वाचवा। आणि मग हे गाड्यावाल्याला फोन केले, त्याला आले या ना। आम्ही खूप प्रयत्न केले इकून जायचे, पण हे काही इकून आम्ही गावाच्या बाजूला सगळ्यात जास्त प्रयत्न म्हणजे आमच्या गावाकडून जास्त प्रयत्न म्हणजे गाव वाचवायचा। आम्ही गावाला धोका होता याच्यापासून खूप, गावाला म्हणजे तुम्ही राहायला इथं बाजूलाच आहे? हा, मी इथंच राहतो, मी मूळचा ती झाला आहे। मी मंजनच करत होतो तर तेव्हा तिथे इकडे बघितलं तर धुवा निघत होता। मी म्हणलं कशामुळे आग, काय झालं इकडे, पाहिलं तर इथं लगेच निघायला लागला। आणि आग लागायचं कारण काय काही माहिती? आग याचं शॉर्ट सर्किटचं। शॉर्ट सर्किट झालं। काम करत होते का आग लागली तेव्हा? लेबर होते? त्या कामगाराला माहित पण नव्हते, झोपेल होती सकाळी इतक्या लवकर काम नाही चालू राहत नाही। या ठिकाणी आपण बघू शकतो की ह्या कंपनीमध्ये कामगार झोपलेले असताना आग लागलेली आहे आणि येथील गावकरी जे कंपनी लागून जे घर आहे त्यांनी ही आग धुवा निघताना बघितलं। त्यानंतर या कामगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी स्वतः टँकरने पाणी आणून ही आग विझवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। काही MIDC सिक्युरिटी आहे, आपण त्यांच्याकडून जळालेल्या कंपनीविषयी माहिती जाणून घेऊया। काय तुम्हाला केव्हा माहिती झाली कंपनी लागलेली म्हणून? मला 6:40ला 6:40ला माहिती झाल्यानंतर मी 7 वाजेला इथं आलो। 7 वाजेला इथं आल्याच्या नंतर बघितलं तर खूप मोठी आग झाली होती। बघितलं, मग फायर स्टेशनला फोन केले, फायर स्टेशनच्या गाड्या आल्या, टँकर बोलवले। त्याच्यानंतर इथं सगळं बाजूबाजूला लोक बाजूला केले, सगळं एकेला कुठलीही जीवितहानी झालेली नाही। कंपनी काय म्हणजे काय बनवत? दाना बनतो, प्लॅस्टिकचा दाना तयार होतो। आणि काही कामगार वगैरे होते कंपनी? हो, कामगार होते, 15-16 कामगार होते। मध्ये बाहेर काढले आम्ही आल्याच्या नंतर, कुठलीही जीवितहानी झाली नाही। गावकऱ्यांना काय मदत केली? गावकऱ्यांनी भरपूर मदत केली। गावकऱ्यांनी टँकर बोलवली, त्यांचे या गावातले, तिथून गावातून टँकर आली, MIDC टँकर मी बोलवले। भरपूर पाण्याची कमतरता पडून दिली नाही। फायर सिटीतले फायरच्या गाड्या आल्या,
काही प्रॉब्लेम नाही, कुठलीही जीवितहानी नाही, काही प्रॉब्लेम नाही. सर्व कंट्रोलमध्ये आहे. हो, सगळं कंट्रोलमध्ये. आपण या ठिकाणी बघू शकतो की सर्व स्तरावरून या कंपनीला आग विझवण्यासाठी मदत करण्यात आली होती आणि ही यांनी यांचं कर्तव्य पार पडलं. आज शेंद्रे MIDC मध्ये कुंभेपळ्या गावामध्ये धनगरवाडीमध्ये जी काही आग लागली त्या आगीमध्ये भरपूर काही कंपनीचं नुकसान झालेलं आहे. अग्निशामक दल असो इतर कंपन्या असो त्यांनी भरपूर काही मदत करून सर्व गावातले कुंभेपळ नागरिक तर ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत कुंभेपळ यांनी भरपूर सहकार्य करून आग आटोक्यात आणलेली आहे. आणि जवळपास इथे एक वस्ती आहे, त्या वस्तीला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल सगळे ज्यांनी काही सहकार्य केले त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. आमच्या सुरक्षा रक्षकांनी लगेच फोन केल्यानंतर 6:40 आग लागली. त्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. साधारण 20 कामगार आणि 2 छोटे बाळ होते. तात्काळ त्यांनी फायर सेक्शनला फोन करून 10 ते 15 मिनिटात गाडी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आमची सुरक्षा रक्षाच्या सतर्कतेमुळे व गावातल्या गावकऱ्यामुळे जीवितहानी टळली आणि लागलेली आग आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. फायर सेक्शन आणि महानगरपालिकेतील फायर सेक्शनच्या संयुक्त विद्यमाने काम चालू आहे. सध्या लवकरात लवकर आटोक्यात येईल हे प्रयत्नशील आहे. कंपनी कशाची होती? प्लास्टिक ग्रॅन्युअल मॅन्युफॅक्चरिंग करत होते. तृप्ती एंटरप्राइजेस म्हणून कंपनी होती. आणि तुम्हाला काय असा अंदाज आहे की किती मटेरियल जळालं असेल? पूर्ण जळून? हो, साधारणतः बऱ्याच प्रमाणात त्याचं स्टोरेज केलेले जे प्लास्टिक होते ग्रॅन्युअलसाठी रॉ मटेरियल सगळं जळून गेलेलं आहे. MC न्यूज, अशोक मिसाळ, शेंद्रा, MIDC.